माझा मोठा दादा आहे हा. आणि हा माझा सगळ्यात मोठा दादा आहे. पप्पा, आई आणि आमची गाडी. मागं वायपरला बांध किंवा समोरच्या वायपरला बांध. हा किंवा खाली बांधला तरी चालेल. एक रुपये. असं दे. एक देश तिकडं प्रसादीला. नमस्कार मित्रांनो, मी कोकणचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, माझ्या दादाने गाडी घेतली. खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आमच्या घरात पहिल्यांदा कोणीतरी गाडी घेतली. तर त्याचा एक छोटासा ब्लॉग बनवायचा विचार केला आणि सकाळी जरा गडबड होती, पाटपाण्याचा विषय होता, त्याच्यासाठी माझा दादा पाटपाण्यासाठी आला होता. तर आता आपण आपल्यामध्ये म्हणजे सकाळपासून आपल्याला गाडीजवळ जायचा किंवा जास्त हे नाही मिळालं, तर आता आपण गाडीची म्हणजे नवीन घेतलेली आहे, तर गाडीला आपण नवा आणि गाडीची पूजा करणार. तर आता माझी आई आणि सगळेजण येतात. आता दादा सकाळी लवकर आलेला, तर तो आता म्हणजे सगळे मुंबईत असतात कामानिमित्त, तर त्याला जायला आता पाहिजे. म्हणजे आज रविवार आहे, त्याच्यामुळे सुट्टी आहे आणि उद्या परत कामाला जावं लागतं. मग तो आता जाईल. तर त्याने तो गाडी घेऊन आला, स्विफ्ट डिझायर. त्याने आत्ता नवीनच घेतली गाडी. तर मी तुम्हाला ती गाडी पण दाखवतो आणि गाडीची आता पूजा पण करेल आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन. गाडी कशी आहे हे सुद्धा कमेंट करून नक्की कळवा, कारण आमच्या घरातली ही पहिली गाडी असेल दादाने घेतलेली. खूप आनंद वाटतं, कारण आपल्या घरातला कोणतरी आपल्यासाठी गाडी घेतली, आपल्याला बसायचा आनंद वगैरे भेटतो. चला आता गाडी बघूया आपण. आपल्या घरातली पहिलीच गाडी आहे. हे बघा, इथं स्विफ्ट डिझायर आहे. तर मी तुम्हाला गाडी दाखवतो कशा प्रकारे आहे काय. आणि आता आई ती गाडीची पूजा वगैरे करेल, कारण घरातली पहिलीच गाडी आहे आणि आनंदाची बातमी आहे. चला तर मग गाडी बघूया आपण. हे बघा, इथं गाडी आहे. गाडी कुठची आहे? सुझुकीची स्विफ्ट डिझायर. गाडीचा लोगो वगैरे आहे. इथं गणपतीची मूर्ती वगैरे बसवलेली आहे गाडीच्या मध्ये. छोटीशी नवीनच गाडी आहे. हे बघा, आज पाटपाणी होता आणि पाटपाण्यासाठी दादाने गाडी आणली होती. स्पेशल आलेला गाडी घेऊन तिकडनं मुंबईतनं एवढा लांब आमच्या इथपर्यंत 400-450 पर्यंत अंतर असेल. गाडीचा त्याने लॉक ओपन केला आहे आणि आवाजसुद्धा तुम्हाला आला असेल गाडीचा. आता आपण थोड्या वेळाने गाडी पण बघूया, गाडीची पूजा पण करेल आई. एक छोटासा लॉग बनवायचा होता, तुमच्यापर्यंत पोचवायचा होता. चला तर मग बघूया. ते सगळे मंडळी येतात तिकडून घरातले. आहे की नाही, सांग ना तू. बोल ना, बोल. ही आमची ऑटोमॅटिक गाडी आहे. या गाडीला घेरे टाकावा लागत नाही. ओके, फक्त एक्सेलेटरवर पाय ठेवून या गाडी ऑटोमॅटिक पुढे जाते. ठीक आहे. तर आमची घरातली अशी पहिली गाडी आहे. ऑटोमॅटिक आहे, गिरी टाकायची काही गरज नाही, फक्त स्टेअरिंग जजमेंट आहे हिला. मजा येते गाडी चालवायला, मी पण चालवतो. अशी करायला इकडे तोंड करायला लागेल ना. पूर्वेकडे तोंड करा. ही तर एसी आहे ना. ही मागच्या लोकांसाठी बसण्यासाठी जे बसतात त्यांना हे एसीचं हे आहे. ते एक नंबर आहे, खूप भारी वाटलं, एकदम खतरनाक. आता थोड्या वेळाने आपण गाडीचा पण आनंद घेऊया. एक नंबर. फिरवून घे जाता का? चालू आहे. मला आंबेडचं नाही माहिती, पण तुम्हाला महाड मार्गात जावं लागेल. गाडी टर्न मारतो म्हणजे मध्ये लावला ना तर आपल्याला मस्त तर एक फोटो पण काढता येईल आणि मजा येईल. असू दे, असतो तिथं दिवा खाली. बस.
गाडी आहे. बसतो नंतर पुढे जरा दरवाजा घ्या तो. आता मी गाडीमध्ये बसतोय पब्लिक. नानू पहिली राईड घेत आहे. नाही राईड नाही घेणार. हं? नाही मी बरेच दिवस चालवली नाही ना गाडी. आता पूजेचे 2 मिनिटं. पूजेनंतर नानू हा 1 मिनिट. पूजेचा जरा आपण व्हिडिओ घेऊया. राहू दे दरवाजे उघडेच. हे घरी सॅल्युट वगैरे बारकी छोटे आहे. नाही नको असू दे. नवा ना ह्याला बांधायचा बघ. इथं तरी बांधायचा किंवा मागे हे असेल. इथे झाली ना. तर वहिनी आता गाडीची पूजा करतात मित्रांनो. अरे ना टिकीला लावले आता निरंजन गेले आता निरंजन इथं हात लाव. असं दे. कुठं लाव असं दे. इथं समोर लावलं नाही चालत. हा फक्त आता मोबाईल तो फोटो काढताय ना. 1 मिनिट. निरंजन गेला असं दे. ते अगरबत्तीने हे करा. बघा आता दादा गाडीमध्ये बसलाय. गाडी चालवतोय. सगळेजण गाडीत बसलेत. दादा बसले, पप्पा बसलेत, आई बसले, आई पुढे बसले. चला तर येऊ दे. हा तुला येतो. आमच्या घरातली गाडी आहे. आता आम्ही चाललोय. मी पण गाडीत बसणार आहे. चला गाडीत बसूया. 1 मिनिट थांब. मला बसू दे. मस्त आहे. चला आधीच आहे सगळं ना. म्हणजे बस चलो. आता आम्ही गाडीत बसलेलो आहे मित्रांनो. आणि बघा बाकी ऑटोमॅटिक चेंज आहे. दादा बघा असं विचारतोय. म्हणजे टनात व्यवस्थित सगळं ऑटोमॅटिक होतं ते. वाटलं स्टेअरिंग आणि साईड. अरे ह्याचं काय टेन्शन नसतं. म्हणजे का 1 नंबर. नेक्स्ट टाइम आपण बसू. 1 नंबर झालेला आहे. येशील बरं वाटलं. म्हणजे खाली एक्सिलेटर आणि ब्रेक एवढं सुद्धा समजलं पाहिजे ना. ओके 1च नंबर. चला आता इथं आपला स्टॉप येतोय मारुतीच्या मंदिराजवळ. आता आपल्याला उतरायचं. आपोआप होणार ते. हा ऑटोमॅटिक. आता दादा वगैरे इथून मुंबईत जातील आणि आम्ही गाडीची सैर केलेली आहे इथपर्यंत. बरं वाटलं. दादा ही गाडी कशी आहे? ऑटोमॅटिक आहे काय नक्की? जरा आम्हाला थोडंसं गाडीबद्दल सांगशील का? तरी पण एकदा. ऑटोमॅटिक आहे. बटन स्टार्ट आहे. की त्याची ऑटोमॅटिक म्हणजे रिमोट वरती आहे. स्मार्ट की. स्मार्ट की आहे. किती अंतरावरून तुला प्रेस केल्यावरती म्हणजे आपल्या घरा बटन कसलं आहे दादा? सेन्सर आहे. ओके. जवळ रिमोट असेल तर ती चालणार. ओके. आणि ऑटोमॅटिक बंद होणार. बटन स्टार्ट आहे. इथे बटन स्टार्ट आहे. इंजिनचं बटन आहे. त्याच्याप्रमाणे इकडे डिक्की वगैरे आहे. गाडीचं रिमोट पण आहे. की आहे जी त्याच्यामध्ये की टाकायला लागते ना? नाही ही टाकायची नाही. ही गाडीच्या आतमध्ये नेल्यावरती गाडी ऑटोमॅटिक स्टार्ट. ओ वाव 1 नंबर. खूप छान माहिती सांगितली आपल्याला दत्ता आणि दादाने. गाडी आम्हाला खूप आवडली. मजा आली. आणि आता आपण इथं व्हिडिओ संपूया. व्हिडिओ जास्त आपला मोठा झाला आहे. तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की. आमच्या घरातली गाडी कशी वाटली हे सुद्धा कमेंट करा. इथे आमचं मारुतीचं मंदिर आहे. इथे आता दर्शन घेतो दादा. ते मुंबईत चाललेत. त्यांना सुद्धा हॅप्पी जर्नी. दत्ता का हॅप्पी जर्नी. चौकात जा. आणि व्हिडिओ अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये मिळूया आपण. तोपर्यंत टाटा बाय बाय. असंच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती आपल्या कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. म्हणजे आम्हाला कळेल की तुम्हाला व्हिडिओ आवडतात की नाही. चला.